नमस्कार आई बाबा, बेबीज गॉसिप कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लहान बाळाचे कान जे आहेत ते कसे साफ करावेत। लहान बाळाच्या कानामध्ये जर मळ झाला असेल तर काय करता येईल आपल्याला, कसे त्यांच्या कानातले खडे आपण काढू शकतो आणि मी माझ्या लहान बाळाची काळजी कशी घेते, कसे त्याचे कान स्वच्छ करते हेही थोडक्यात सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लक्षात घ्या, जर आपलं बाळ छोटं असेल म्हणजे 0 ते 6 महिन्यापर्यंत असेल तर प्लीज त्याच्या कानामध्ये तेल घालू नका। लहान बाळाच्या कानामध्ये जर तेल घातलं तर ते त्याच्यासाठी घातक असू शकतं किंवा मग लहान बाळाला इन्फेक्शन होऊ शकतो। दुसरी गोष्ट, लहान बाळ जे 0 ते 6 महिन्याचं असतं त्याच्या कानामध्ये तुम्हाला असं कानकुरणा किंवा मग इयरबड्स किंवा मग पिन घालायची काहीही गरज नाही आहे। लक्षात घ्या, त्यामुळे लहान बाळाला त्रास होऊ शकतो। लहान बाळाचं जे कान आहे ते अतिशय नाजूक असतं, अतिशय पातळ असतं त्वचा, त्यामुळे त्याला कापलं जाऊ शकतो किंवा टोचलं जाऊ शकतं। प्लीज त्याच्या कानामध्ये काहीही घालू नका। हे बघा, लहान बाळ जे आहे 0 ते 6 महिन्यापर्यंत तर त्याच्या कानाची काळजी आतून घेण्यापेक्षा बाहेरून घेणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही कान बाहेरून स्वच्छ ठेवलात तर त्याच्या कानामध्ये वॅक्स किंवा मळ जमा होत नाही। लक्षात घ्या, जसं जसं बाळ मोठं होतं 6 महिन्याच्या नंतर बाळाच्या कानामध्ये वॅक्स जो आहे तो आतमधून तयार व्हायला सुरुवात होते किंवा मग बाहेरून मळ जाऊन घाण जाऊन मळ साचायला सुरुवात होते। त्यामुळे लहान बाळाच्या कानाची काळजी आपल्याला बाहेरून घ्यायची, आतून घ्यायची नाही आहे। आता लहान बाळाला जेव्हा तुम्ही आंघोळ घालता त्यावेळेला काय करायचं आहे, असं एखादा कापड घेऊ शकता, मऊ सूत असा किंवा मग बाळोतर घेऊ शकता। ते तुम्ही तुमच्या बोटाला गुंडाळा आणि मग लहान बाळाच्या कानाला इथून असं पुसून घ्या आणि मग लक्षात घ्या, हे जे पाठीमागचं कान आहे ना लहान बाळाचं ते एकदा नक्की पुसा। ते तुम्ही दिवसातून 2 वेळा जरी पुसलात तरी चांगली गोष्ट आहे, कारण लहान बाळाचं जे इथलं हे जे आहे जॉईंट तिथे चीर पडायची शक्यता असते। लहान बाळाला आपण बेसनाने आंघोळ घालतो किंवा मग लहान बाळाला आपण तेल लावतो, तेलाने मालिश करतो, त्यामुळे ते इथे साचून राहू शकतं। त्यामुळे लहान बाळाचे कान जे आहेत ते इथून 2 वेळा नक्की पुसून काढा। त्याच्यानंतर लहान बाळाच्या कानामध्ये एक फुंकर मारा, जेणेकरून जर लहान बाळाच्या कानामध्ये पाणी वगैरे गेलं असेल तर तेही निघून जाईल। आता लहान बाळाच्या कानामध्ये जर मळ झालाच असेल तर काय करावं? काय नाही, तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांना दाखवून या। डॉक्टर तुम्हाला सांगतील की मळ कमी प्रमाणात आहे का जास्त प्रमाणात आहे। जर कमी प्रमाणात असेल तर ते असे ड्रॉप लिहून देतील। जे ड्रॉप तुम्ही तुमच्या बाळाच्या कानामध्ये घातलं तर तुमच्या ते जे मळ आहे ते पातळ होऊन निघून जाईल किंवा मग खडे जे असतील तर ते बाहेर येतील आणि निघून जातील। आता लहान बाळाच्या कानामध्ये मळ झाला आहे की नाही हे कसं बघायचं, किंवा त्याला काही त्रास होत असेल कानामध्ये तर ते कसं ओळखायचं? लहान बाळ जे आहे त्याला जर त्रास होत असेल कानाला तर ते कानामध्ये बोटं घालायला सुरुवात करतं, कान खाजवतं किंवा मग कानामध्ये बोटं घालून जोराजोरात रडायला सुरुवात करतं, चिडचिड करायला सुरुवात करतं, आई वडिलांच्या जवळ जातं, त्यावेळेला समजायचं की त्याच्या कानामध्ये काहीतरी त्रास होत आहे। तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांना जाऊन दाखवून येऊ शकता। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार। आता बघूया की मी माझ्या बाळाच्या कानाची काळजी कशी घेते किंवा जर कानाचा मळ झाला तर काय करते। माझं बाळ जे 7-8 महिन्याचं होतं त्यावेळेला त्याच्या कानामध्ये मळ झाला होता, कमी प्रमाणात होता। त्यावेळेला मी डॉक्टरांना दाखवलं होतं, त्यावेळेला डॉक्टरांनी हा जो आहे ड्रॉप तो मला लिहून दिला होता। त्यांनी सांगितलं होतं 2-2 थेंब 4 दिवस घालायचं आहे, त्याने मळ जो आहे तो बाहेर येईल। पण खूप दिवस झाले तरीही मळ त्याचा जो काय आहे तो बाहेर आला नाही। मग त्यावेळी मी काय केलं, जसं पारंपरिक पद्धतीने आपल्याला सांगतात आपले घरचे, त्यानुसार तेलाची पिशवी घेतली, गोड तेलाची, फोडली, त्यातून 1 थेंब तेल काढलं आणि ते माझ्या बाळाच्या कानामध्ये रात्री झोपताना टाकलं आणि सकाळी त्याचा कान जो आहे तो ह्याने साफ केला। हे कानकुरणं जे आहे त्याला लाईट आहे, तुम्ही बघू शकता, ही अशी लाईट आहे, जेणेकरून कानामध्ये जर त्याच्या घातलं तर वेगळ्या टॉर्चची गरज पडत नाही आणि मी स्वतःच त्याचे कान साफ करते। तर ह्याने काय झालं, जे आपण गोड तेल वापरलं, आम्ही खाण्यासाठी सोयाबीन तेल वापरतो तेच मी त्याच्या कानामध्ये टाकलं। नवीन पिशवी ह्यासाठी काढली कारण की आपण ज्या वेळेला किटलीमध्ये वगैरे भरून ठेवतो तेल त्यावेळेला ते कधी कधी वापरलेलं तेलसुद्धा असतं, त्यामुळे शक्यतो मी काय करते, ज्यावेळेला नवीन तेलाची पिशवी फोडते त्याच वेळेला बाळाच्या कानामध्ये तेल घालते, तेही 1 थेंब, त्याच्यावरती तेल घालत नाही। आणि दुसऱ्या दिवशी त्याला आंघोळ घातल्याच्या नंतर व्यवस्थित कान स्वच्छ करते, एकदा टॉर्च लावून नक्की बघते की बाळाचं कान पूर्ण स्वच्छ झालेलं आहे की नाही।
लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण बाळाच्या कानात गोडं तेल घालतो त्यावेळेला तो जो मळ किंवा खडा जो असतो तो मऊ होतो आणि वरती यायला सुरुवात होऊन जाते. जर तुमच्या बाळाच्या कानामध्ये खडे जास्त असतील तर तुम्ही एकदा डॉक्टरांना विचारून या, किंवा मग तुम्ही गोडं तेल घालून 1-2 वेळा गोडं तेल घाला आणि मग तुम्ही तो जो मळाचा खडा आहे तो काढायचा प्रयत्न करा. नक्की बाहेर येईल. मऊ होतो अतिशय आणि लवकरात लवकर बाहेर येतो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव काय आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा.